आपल्या दूध धंद्याला कमीत कमी माझ्या अंदाजे 45 रुपये आला पाहिजे शेतकऱ्यापर्यंत. कारण खुराकाचे रेट जर पाहिले तर 50 किलोची गोणी वालिसाची आज आपल्याला 1400 रुपयाला मिळते आणि सरकी पेंडीची गोणी 50 किलोची बॅग हे 2,500 रुपयाला मिळते. आणि शेंगदाणा पेंडीचे जर रेट पाहिले तर 50 किलोची गोणी आज आपल्याला 3,000 रुपयाला मिळते. आणि जर एका कमीत कमी एका गाईचा खर्च 5 ते 6,000 रुपये महिन्याला खुराकाचा होतो आणि डॉक्टरचा खर्च कमीत कमी 1,000-2,000 रुपये खर्च होतो. आणि मग हा सगळा खर्च जमा केला तर माझ्या अंदाजे हे धंदा हा परवडतच नाही. पण त्यातली त्यात कमीत कमी माझ्या अंदाजे दुधाला हा 45 रुपये रेट पाहिजेच. हे जे 2 रुपये रेट वाढला हा प्लॅन्टवाल्यांना पिशवीला वाढलाय, याचा हा शेतकऱ्याला काहीच फायदा नाही. कारण हे जे दुग्धजन्य पदार्थ हा फायदा त्यांना आहे 2 रुपये रेटचा, हा शेतकऱ्यापर्यंत 2 रुपयाचा फायदा काहीच नाही. पिशवीला 2 रुपये दरवाढ केला आणि दुग्धजन्य पदार्थाला 10% दरवाढ केली. ही फक्त कोणासाठी? तर त्या दूध विक्रेत्यांसाठी आणि प्लॅन्टवाल्यांसाठी. तसं पाहता शेतकऱ्यांना ह्या गोष्टीचा कुठलाही फायदा नाही. जसं त्यांच्या हिताकडं सरकारने लक्ष दिले तसं शेतकऱ्यांच्या हिताकडे लक्ष देऊन ह्या ज्या किमती वाढल्यात खुराकांच्या, चाऱ्याच्या, डॉक्टरच्या, मेडिकलच्या, चाऱ्याच्या, दुष्काळामुळे चारा विकत आणावा लागतोय. त्या सगळ्या गोष्टीचा जर ताळाबंद धरला तर आजच्या घडीला फक्त काय, आम्ही दूध घालतोय, पैसा येतोय आणि हा पैसा तसाच मागं जातोय. म्हणजे शेतकरी आज हमालच्या भूमिकेत आहे. कारण बाहेर जर हमाली केली त्याला त्याचा दाम तरी भेटतो, पण इथं काय कष्ट करायचं आणि गायांना डॉक्टरांना खाऊ घालायचं आणि मोकळं व्हायचं. त्याच्यात प्रपंच बघायचं आम्हाला, त्याच्यात मुलांचे शिक्षण आहे, शेती आहे. ह्या गोष्टी जर करायच्या असतील तर शासनाने शेतकऱ्यांसाठी थोडासा विचार करून त्याचा दरवाढीसाठी निर्णय घ्यावा. 50 रुपयापर्यंत शेतकऱ्याला दर वाढून द्यावा, जेणेकरून त्याला ताटमानेने जगता येईल आणि त्या मुलांच्या शिक्षणाचा, आरोग्याचा, आर्थिक याचा सगळ्या गोष्टीचा ताळेबंद बसला जाईल. धन्यवाद. सध्या महाराष्ट्रात गायच्या दुधाला 39 रुपये दर मिळत आहे. त्याचबरोबर पिशवी पॅकिंगला काल राज्य उत्पादन कल्याणकारी संघटनेची बैठक झाली. त्यामध्ये त्यांनी पिशवी पॅकिंग दुधासाठी 2 रुपये व दुधापासून बनवणारे दुग्धजन्य पदार्थ यासाठी 10% दरवाढ लागू केली. यामुळे पिशवीबंद दुधाचे दर 60 रुपयावरून 62 रुपये झाले. म्हशीच्या दुधाचे दर 76 वरून 78 रुपये झाले. त्याचबरोबर परंतु शेतकऱ्याच्या गायीच्या दुधाला मिळणारा दर हा मुंडे साहेबाच्या कारवाईनंतर फक्त 1 रुपया दर वाढ झालाय. कमीत कमी आता गायीच्या दुधाला शेतकऱ्याच्या कमीत कमी 50 रुपये दर मिळाला पाहिजे. कारण सध्या महागाई मोठ्या प्रमाणात वाढली आहे. पशुखाद्याचे व चाऱ्याचे दर गगनाला भिडले आहेत. त्यामुळे कमीत कमी शेतकऱ्याला 50 रुपये दर मिळाले पाहिजे, तरच शेतकरी हा व्यवसाय टिकू शकतो व दुग्ध व्यवसाय हा महाराष्ट्राला पुढे नेऊ शकतो. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.